म्हणजे अक्षर हे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण किती होय पर्यायसा. जय सियाराम मंडळी, मी शुभांगी मार्कड आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने व संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून 6 ऑक्टोबर 2025 रोजी. आणि आज आहे 11 ऑक्टोबर 2025, म्हणजेच या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 6वा दिवस. आणि आपण पाहत आहात आजचे हे दुसरे सत्र. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ. ते आपल्या भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञान, श्रद्धा आणि मार्गदर्शनाचा प्रकाश देतात. म्हणूनच या यात्रिकींच्या मनात गुरूंबद्दल अपार प्रेम, आदर आणि भक्तिभाव आहे. याच प्रेमापोटी हे यात्रिकी अतिशय भक्तिभावाने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. अशी ही अथांग प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने ओथंबलेली वसुंधरा पायी दिंडी. चला मंडळी, आपणही या भक्तिभावाने नटलेल्या दिंडीमध्ये सहभागी होऊन या सुख सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेऊया. दुपारच्या महाप्रसादानंतर अल्पशी विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने हे यात्रिकी पुढील प्रवासासाठी सज्ज झाले. वेदोपासक पुरोहितांनी अतिशय श्रद्धापूर्वक प्रभूंच्या सिद्ध पादुकांना विविध फुलांनी सजवलेल्या मनमोहक रथामध्ये मनोभावे विराजमान केले व या वसुंधरा मातेला पुन्हा हिरवीगार करण्याचा ध्यास हृदयी घेऊन हे यात्रिकी मोठ्या डौलात श्री क्षेत्र नानिसधामच्या वाटेवर मार्गस्थ झाले. युवा हा संप्रदायाचा दुवा आहे. कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही सेवेत ही युवा सेना आपले कौशल्य अतिशय उत्कृष्टरित्या दाखवतात. आपली सेवा अगदी चोखपणे बजावतात. या वसुंधरा पायी दिंडीमध्येही या तरुणाईचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पूज्यपाद रामानंदाचार्य यांच्या वसुंधरा रक्षणाचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्यात या युवा शक्तीचा सिंहाचा वाटा आहे. कारण विविध विषयांवर पथनाट्याचे सादरीकरण करून ही युवा सेना जनजागृती करत आहे. आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या युवांनीही आंबवडे फाटा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक वडूज या ठिकाणी पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा या विषयावर अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले. या नाट्याच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यामुळे आपल्या भविष्यावर होणारे परिणाम दाखवून दिले. अरे किती हा उन्हाळ असं वाटतंय तव्यावर भासतोय. हो बा, पूर्वी एवढं ऊन नसायचं, आता झाडं नसल्यामुळे सगळं तापलं आहे. बघितलं मित्रांनो, पर्यावरण बिघडल्यामुळे प्रदूषण वाढते, जीवन कठीण होते. अरे बाबा, पावसाचं काय खरं नाही. कधी पूर होतोय, कधी दुष्काळ पडतोय. झाडं तोडल्यामुळे पावसाच नीट पडत नाही. माणसानं एका वर्षातून एक तर झाड लावलं पाहिजे आणि ती जपलं पाहिजे. त्याला वेळोवेळी त्याची काळजी घेतलं पाहिजे. हेच हे तुमचं विरवण्याचं. हे सगळं आपल्या चुकीच्या सवयीमुळेच ना. मला फक्त पैसा हवा. झाडे कापले तरी चालते, कारखान्यातून दोर निघाला तरी चालेल, मी प्लास्टिक विकणार. पण काका, हा धूर, प्लास्टिक यामुळे जमीन, पाणी खराब होते. हो, यामुळे आजार वाढतायत. दमा, ताप, कर्करोग हे सगळं काही प्रदूषणामुळेच होतंय ना. मी पृथ्वी, तुम्हा सगळ्यांची आई. माझी जंगलं तोडली, नद्या प्रदूषित केला, हवा विषारी केली. जर असेच चालत राहिले तर पुढच्या पिढीला शुद्ध हवा, पाणी, अन्न काहीही शुद्ध मिळणार नाही. झाडे लावू आणि जपू.
प्लास्टिकला नाही म्हणू. आपण पाणी जपून वापरू. पुनर्नवीनीकरण करू. सौर ऊर्जा वापरू. मी झाडे लावतो आणि प्लास्टिक बंद करतो. पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा हीच आपली जबाबदारी. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा हीच आपली जबाबदारी. प्लास्टिक बंदी पृथ्वीची खरी गंदी. प्लास्टिक बंदी पृथ्वीची खरी गंदी. मित्रांनो, पर्यावरण रक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपली प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण ती केलीच पाहिजे. आपण सर्व शपथ घेऊया. झाडे लावा, पाणी जपा, प्रदूषण कमी करा. माझे पर्यावरण, माझी जबाबदारी. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. वसुंधरा आपली जननी आहे. जशी आई आपल्या लेकरांची काळजी घेते, तशीच ही पृथ्वी माता आपली सर्वतोपरी काळजी घेत असते. ती आपल्याला अन्न देते, पाणी देते, हवा देते आणि जगण्यासाठी सगळं काही देत असते. झाडं, पाणी, हवा, जमीन, प्राणी, पक्षी या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे हे पर्यावरण. हे सगळं मिळूनच आपलं जीवन बनतं. जर झाडं तोडली, पाणी वाया घातलं, कचरा फेकला तर आई वसुंधरेला त्रास होतो, ती दुखावते. पण जर आपण झाडं लावली, पाणी जपलं, स्वच्छता ठेवली तर ती नक्कीच आनंदी होते, आपल्यालाही सुख देते. म्हणून आपण सगळ्यांनी ठरवूया, पृथ्वीला आई मानून तिचं रक्षण करायचं, झाडं लावायची, पाणी जपायचं आणि स्वच्छता ठेवायची. आपण सगळ्यांनी मिळून निसर्गाचं जतन केलं तर वसुंधरा हसेल आणि तिच्या हास्यातच आपलं खरं सुख आहे. माती हीच खरी जननी आहे, जिच्यामुळेच शेती फुलते, अन्न उगवते आणि जीवन टिकते. पण हीच माती माणसाच्या बेफिकिरीमुळे प्रदूषित होत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, औद्योगिक कचरा आणि प्लास्टिक यामुळे मातीची सुपीकता नष्ट होत चालली आहे. माती प्रदूषित झाल्यावर पिकांची गुणवत्ता कमी होते, पाणी प्रदूषित होते आणि अखेरीस मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. ही केवळ जमिनीची नाही तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणूनच सेंद्रिय शेती, कचऱ्याचा पुनर्वापर आणि झाडे लावणे हे मातीचे खरे संरक्षण आहे. आपण माती जपू तरच भविष्य हिरवेगार आणि निरोगी राहील.
वसुंधरा पायदिंडी केवळ एक यात्रा नाही, तर ती आहे आध्यात्मिक आणि समाज कल्याणासाठीची क्रांती. या दिंडीमध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू काहीतरी अर्थ सांगून जाते. त्यातीलच अब्दागिरी, अखंड मशाल आणि वीणा या यात्रिकींच्या अंतकरणात प्रकट होणाऱ्या त्रिशक्तींचंच हे प्रतीक आहे. अब्दागिरी म्हणजे निश्चय, श्रद्धा आणि दृढ विश्वासाचं प्रतीक. ती ध्वजा म्हणजे गुरूंनी दाखवलेला मार्ग आणि ती उंच उभी असलेली गिरी म्हणजे यात्रिकींच्या मनाची स्थिरता. दिंडीत असणारी ही अब्दागिरी म्हणजे गुरूंनी दिलेल्या सत्यमार्गाची जाणीव. जो कधी वाकत नाही, कधी थांबत नाही, तो सदैव पुढेच चालतो. या दिंडीत अखंडपणे तेवत राहणारी मशाल म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि गुरुकृपेची अखंड ज्योती. ही मशाल दिंडीमध्ये अखंडपणे प्रज्वलित असते. तशीच या यात्रिकींच्या हृदयात गुरु उपदेशांची ज्वाला नित्य प्रज्वलित राहावी, हाच तिचा संदेश. तसेच दिंडीमध्ये अखंडित असणारी वीणा जी भक्ती, समर्पणाचं प्रतीक आहे. वीणेच्या तारांमधून निघणारा प्रत्येक नाद मनाला भगवंताशी जोडत असतो. तसेच आपण आपल्या हृदयातील भक्ती, समर्पणाच्या भावाने गुरूंच्या चरणाशी जोडून राहावे. दिंडीमधील वीणा म्हणजे नामस्मरणाचे साधन, जे प्रत्येकाला आठवण करून देते की गुरूंचे चरण हीच खरी संपत्ती आणि जनकल्याणाचा ध्यास हीच खरी साधना आहे. मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती. आपली धरती माता पुन्हा समृद्ध व्हावी हे ध्येय उराशी बाळगून निघालेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप, आरफळ, तालुका कोरेगाव येथे. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे पंचोपचारे पूजन केले. या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराचे सुंदर आयोजन केले. श्री सतीश शिवाजी कानगुडे या भाग्यवंत अन्नदात्यांनी या अल्पोपहाराचे अन्नदान केले. त्यांच्या कर्वे अतिशय सुंदर सेवा संपन्न झाली. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
सूर्यनारायण आता हळूहळू क्षितिजा पलीकडे निघाले आणि तिन्ही सांजेची वेळ झाली. आकाशात सुंदर आल्हाददायक अशा लाल, पिवळ्या, केशरी, डोळ्यांना सुखावणाऱ्या छटा उमटल्या. त्यात लालसर आभाळातून पक्ष्यांचे थवे घरट्याकडे जाताना दिसत आहेत. वातावरण अगदी शांत आणि विलोभनीय वाटत आहे. हवेत शरद ऋतूचा मंद गारवा पसरला आणि या आल्हाददायक वातावरणातून आपली ही वसुंधरा पायदिंडी आपल्या नियोजित मार्गावर चालतीये. दिवसभराचा पायी प्रवास करून हे पाय थकले जरी असले तरी मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता तसूभरही कमी नाही. आणि या सायंकाळच्या मंद हवेची झुळूक आईचा डोक्यावरून मायेने हात फिरावा असे जाणवत आहे. या मोहक वातावरणातून हे यात्रिकी मुक्कामाच्या ठिकाणी सरसावताना दिसत आहेत. तिन्ही सांजा झाल्या आणि जनकल्याणाचा वसा हाती घेऊन मजल दर मजल करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता शिवशंकर लॉन्स, पाटखळ माथा, तालुका जिल्हा सातारा येथे पोहोचली. या ठिकाणी स्वागताची आलिशान तयारी करण्यात आली. सर्व मंडळी अगदी आतुरतेने दिंडीच्या आगमनाची वाट बघत होते, कारण साक्षात गुरूंचे निर्गुण स्वरूप त्यांच्या दाराशी येणार होते. रस्त्यापासूनच सुंदर सुंदर विविध रंगांच्या रांगोळ्या काढल्या. फुलांची सजावट तर मनाला मोहून टाकणारी आहे. फुलमाळांची तोरणे लावली. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता. वसुंधरा पायदिंडीचे आगमन होताच संपूर्ण आसमंत चैतन्यमय झाला आणि ढोलताशांच्या निनादाने दुमदुमून गेला. प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे सर्वांनीच प्रेमभावे स्वागत केले. यजमानांनी पूजन केले आणि सुवासिनींनी मनोभावे औक्षण केले. दुतर्फा सर्व यात्रिकी हातात झेंडे व टाळ घेऊन पावलं खेळत आहेत आणि या भक्तिमय वातावरणात वेदमंत्रांच्या घोषामधून पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान केले. संपूर्ण वातावरण सकारात्मक दिव्य चैतन्याने माखून गेले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितबुज सारे वद कवना दाऊ. या निष्काम आणि प्रेमभावाने यजमानांचे हृदय भरून आले, कारण साक्षात आपल्या गुरूंच्या सिद्ध पादुकांचे प्रत्यक्ष पूजन करण्याचे सद्भाग्य त्यांना प्राप्त झाले होते. पूजनाची सुव्यवस्थित मांडणी केली. फुलांची सुंदर आरास घातली. पंचामृताचे साहित्य व्यवस्थित मांडले. प्रभूंच्या सिद्ध प्रतिमेला सुंदर फुलांचा हार घातला. धूपदीप प्रज्वलित करून संपूर्ण प्रांगण प्रकाशमय आणि ऊर्जात्मक बनवला.
अलौकिक दिव्यता वातावरणात पसरली आणि संध्याकाळच्या शांत वातावरणात शंखनादांच्या निनादासह रामानंद संप्रदायाच्या वेदोपासक पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांचे यथासांग विधिवत षोडशोपचारे पूजन सुरू केले. प्रभूंच्या सिद्धपादुकांना स्पर्श करताना, त्यांना हातात घेताना यजमानांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे भाव ओसंडून वाहत होते आणि अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले याची ग्वाही देत होते. उपस्थित भाविक भक्त व यात्रिकीही या षोडशोपचार पूजनामध्ये सहभागी होते. मानसपूजन करून आपल्या हृदयातील भाव भक्तिभावाने, आदराने, प्रेमाने गुरुचरणी समर्पित करत होते. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. सर्व यात्रिकी व भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय भक्तिमय वातावरणात उत्साहात सांजारती संपन्न झाली. वंदोनी चरण ओवाळू काया, तन मन धन अर्पू नरेंद्र राया. या स्वरांनी सर्वांना जणू मंत्रमुग्ध करून टाकले. प्रत्येकाचा भाव गुरुचरणी समर्पित झाला आणि चित्त या आरतीच्या स्वरांमध्ये दंग झाले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली
स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली प्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन. अन्न ज्यावेळी भगवंताला समर्पित केलं जातं तेव्हा ते प्रसाद होऊन जातं. मुक्कामाच्या ठिकाणी प्रसादाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केले. लता बापू ढगरे या भाग्यवंत अन्नदात्यांनी या रुचकर महाप्रसादाचे अन्नदान केले. तसेच महाप्रसादामध्ये मिष्टान्नाचाही समावेश केला आहे. श्री विशाल सुधाकर शेळके यांनी या चविष्ट मिष्टान्नाचे अन्नदान केले. दोन्ही अन्नदात्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि कौतुकास्पद सेवा संपन्न केली. सर्व यात्रिकी व भाविक भक्तांनी या स्वादिष्ट, रुचकर आणि सकस महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेतला व तृप्तीची अनुभूती घेऊन सुखावले. अन्नदाता सुखी भव. अशा रीतीने आपण हा भक्तीचा व जनजागृतीचा संगम झालेला विलक्षण प्रवास पाहिला, ज्यात विश्वास होता, निष्ठा होती, प्रेमभाव होता, भक्ती आणि गुरुभेटीची आस होती. निसर्ग रक्षणाच्या ध्येयाने परिपूर्ण झालेले हे यात्रिकी आता येथे विसावले आहेत. इथे आता शेजारती करण्यात येईल व ही वसुंधरा पायदिंडी रात्रीचा विसावा इथेच घेईल. आता मीही आपला इथे निरोप घेते. पुन्हा नव्या उत्साहाने, नव्या ध्यासाने, नव्या जोमाने भेटू उद्याच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नाणीजवासी